अध्यक्ष महोदय, आताच आत्ताच ही आणि स्वतःच्या खिशातले पैसे घालून मुक्या जनावराला पाणी चारा देण्याचं काम केलं, पण आज जवळजवळ 2025 साल संपत आलं, त्यांना सरकारकडून आत्तापर्यंत हक्काचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, यामध्ये झालेलं आता बाबासाहेबांनी सांगितलंय, मी बी एक थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो. मागे 11 ऑक्टोबर 2023ला बैठक झाली, तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं कागदपत्रात काहीतरी चुका असतील तर त्या दुरुस्त करा. मग पुण्याच्या साहेबांनी उपायुक्तांनी त्या ठिकाणी सुनावणी घेतली, सगळं ठीक करून 28 जून 2024ला फाईल सरकारकडे आली. त्यानंतर 1 जुलै 2024ला मंत्रिमंडळाच्या समितीने याला मंजुरी पण दिली. राज्य आपत्तीच्या निधीतून पैसे द्यायचंही ठरलं. पण अध्यक्ष महोदय, आकडे बघा, सांगोल्याला जवळजवळ 20 कोटी 86 लाख आणि मंगळवेढ्याला 12 कोटी 7 लाख असं देणे बाकी आहे असं ठरवण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय, खरी गोम यामध्येच आहे की सगळं ठरल्यावर 1 सप्टेंबर 2025ला परत एकदा समितीची बैठक झाली आणि त्यांनी काय सांगितलं तर म्हणे जिल्हाधिकाऱ्याकडून परत एकदा तपासणी करून घ्या. तर अध्यक्ष महाराज, हा प्रकार काय आहे? एकदा तपासणी झाली, मंत्र्यांनी मंजुरी दिली, तरी परत तपासणी का? जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला, पण राज्य समिती त्यावर काहीच निर्णय घेत नाही, नुसती फाईल इकडून तिकडं फिरते. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी सरकारला या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की चारा छावणी चालकांचा आता धीर सुटत चालला आहे, त्यांच्या मनात आता संताप वाढत चालला आहे. ते लोक श्रीमंत नाहीत अध्यक्ष महोदय, त्यांनी व्याजाने पैसे काढून जनावरे जगवले आहेत. त्यामुळे आता तपासणीचा खेळ खेळू नये आणि ही फेर तपासणी रद्द करून मंगळवेढा आणि सांगोला या छावणी चालकाचा जो 32-33 कोटी रुपये या ठिकाणी जो त्यांची बिलं आहेत हे तातडीनं शासनाने द्यावं. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मंत्री महोदयांना या निमित्तानं सांगायचं आहे, मला ते सनी देओलची या निमित्तानं आठवण येते आहे. सनी देओलचा डायलॉग त्या निमित्तानं सुधीर भाऊ तोही येतोय. ते सनी देओलनी सांगितलं कोर्टात, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलॉर्ड मंत्री पर तारीख मिलती रही लेकिन इंसाफ नहीं मिलता रहा. तो अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं मंत्री महोदय, फक्त आता तारीख नको, या चारा छावणी चालकांना आपण या निमित्तानं कधी देयक अदा करणार आहेत आणि हा फाईल फिरवाफिरवीचा खेळ बंद करून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर केलेला प्रस्ताव हा कार्यकारी समितीच्या बैठकीत सादर करून पॉझिटिव्ह निर्णय कोणत्या तारखेपर्यंत घेणार आहे ही तारीख आपण फिक्स द्यावी, ही विनंती. माननीय अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी लक्षवेधी मांडली आणि वारंवार लक्षवेधीच्या या आयुधाचा त्यांना वापर करावा लागत आहे. खरं म्हणजे लक्षवेधी ही नुकतीच घडलेल्या घटनेच्या संदर्भात पाहिजे, परंतु सदस्याला न्याय मिळाला नाही म्हणून वारंवार सभागृहाचा वेळ त्यांना घ्यावा लागतो आणि त्यांचा जो लक्षवेधीचा आयुध आहे तो त्यांना यामुळे तो आयुध देखील संपुष्टात येतो, त्यांचा जो अधिकार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, शासन काही या पैसे देण्यामध्ये नकार नाही आहे. फक्त एक अडचण याच्यामध्ये एवढी होती की आपत्ती व्यवस्थापन जो कायदा आहे त्याच्यातले जो नियम आहे त्यामध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य कार्यकारी समितीला आहे. राज्य कार्यकारिणीने शिफारस केली तर सरकार लगेच पैसे देईल, त्याला काही अडचण नव्हती. परंतु राज्य कार्यकारी समितीचा जर पूर्ण मी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जेव्हा तपासलं, आता ही व्यवस्था झालेली आहे, पहिले एक त्रुटी काढायची, मग दुसराचा अहवाल मागवायचा, मग तिसराचा अहवाल मागवायचा. जेव्हा उपायुक्तांनी अहवाल दिला तर परत जिल्हाधिकारीचा अहवाल मागण्याची गरज काय होती? पण ठीक आहे, त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर तिचं समाधान योग्य होतं. परंतु या प्रकरणामध्ये 2018 पासून प्रचंड विलंब झालेला आहे, ही बाब नाकारता येणार नाही. त्यामुळे आजच्या लक्षवेधीमध्ये कुठल्याही परिस्थितीत पुढचा कुठलाही पत्रव्यवहार न करता काही जर शंका कुशंका असेल तर आपले मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समिती आहे. राज्य कार्यकारी समितीला आम्ही आजच सूचना देऊ की तुम्ही उपायुक्ताला बोलवा, आयुक्ताला बोलवा, जिल्हाधिकारीला बोलवा, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना पूर्ण रेकॉर्ड घेऊन आपल्या पुढे बोलवा, आपल्या दालनात बैठक घ्या, जे काही त्रुटी असतील त्या तिथल्या तिथे पूर्ण करा, पत्रव्यवहार करायचा नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत
1 महिन्याच्या आत म्हणजे या पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये याविषयी निर्णय घेण्याचे त्यांना सूचना देण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीत यापुढे विलंब होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येईल.